अहमदाबादच्या विमान अपघातामध्ये एकूण 242 जणांचा समावेश होता। या अपघातामध्ये कुणीही बचावणार नाही असा संशय व्यक्त केला जात होता। असं असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। या विमान अपघातामधून एक प्रवासी बचावल्याचीही माहिती आहे। बचावलेला प्रवासी विमानाच्या 11A या सीटवरती बसला होता। जिवंत सापडलेल्या व्यक्तीवर सध्या उपचार केले असून रमेश विश्वकुमार असं या प्रवाशाचं नाव आहे। तर अहमदाबादमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर विमानतळ परिसराच्या लगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। इथल्या नागरिकांना आवाजाचा त्रास सोबतच कधीही अहमदाबाद सारखी दुर्घटना त्यांच्या इथेही घडू शकते ही भीती सतावतीये। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूयात। अहमदाबादमध्ये जी दुर्घटना काल घडली ती दुर्दैवी होती। मात्र त्या दुर्घटनेनंतर आता जे विमानतळाच्या परिसरात राहणारे नागरिक आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। मी सध्या उभी आहे कुर्ला परिसरामध्ये आणि आपण माझ्या मागे पाहतोय की हे विमानतळ आहे। बरीच विमानं आपल्या विमानतळावर दिसतात। अनेक विमानं जी आहेत ती इथे टेक ऑफ आणि लँड देखील करत असतात। त्याच्याच अगदी लगत या वस्त्या आहेत कुर्ल्यातल्या आणि आपण पाहतोय की इथे राहणारी जी लोक आहेत नेमकी त्यांची काय समस्या आहे, कारण का दिवसभर त्यांच्या डोक्यावरून ही जी विमानं आहेत ती उड्डाणं करत असतात। आपण त्या नागरिकांसोबत संवाद साधूया आणि जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत। दादा काय सांगाल, काल अहमदाबादमध्ये जी घटना घडली त्यानंतर भीती वाटते आता अशा परिस्थितीमध्ये परिसरामध्ये राहण्याची, कारण का दिवसभर विमानं जी तुमच्या डोक्यावरून उतर आणि टेक ऑफ करत असतात ती? हो नक्कीच, कारण म्हणजे विमानतळ आमच्या जवळ आहे। विमान जेव्हा लँड होतं किंवा त्या टायमाला जे एवढा आवाज होतो की अक्षरशः झोपेत असताना एवढी भीती वाटते की नेमकं काय होतं आहे, एखादं विमान पडत तर नाही आहे ना। कारण आता ते अहमदाबादचा विषय झाल्यापासून मनाला धडकी भरलेली आहे। जर शासनाने विचार करावा याच्यावरती आमच्यासाठी काय करता येईल ते। हे जे चाचा आहेत ते या घरामध्ये राहतात। मी घर दाखवू इच्छिते की ते नेमके कुठल्या घरात राहतात आणि हे जे घर आहे ते अगदी विमानतळाच्या समोर आहे आणि विमानं जी आहे ती त्यांना त्यांच्या घरून देखील दिसतात। आपण त्यांना विचारूया, चाचा काय सांगाल, तुम्ही रोज विमानतळ पाहता, रोज अनेक विमानं इथून ये जा करत असतात। काल जी दुर्घटना घडली ती तर दुर्दैवी आहेच, मात्र तुम्ही इथे राहता, अगदी सरळ तुमच्या नजरेच्या समोर विमानतळ आहे, भीती वाटते। मात्र त्याआधी आपण इथे पाहतोय की हे जे विमान आहे ते आता लँड करत आहे। अगदी जवळून आपण इथे पाहतोय की विमान लँड करते आणि दिवसभर अशीच विमानं यांच्या डोक्यावरून इथे लँड आणि टेक ऑफ करत असतात। काय वाटतं, मनामध्ये भीती असते कुठे ना कुठेतरी? भीती तर आहेच। आता ते अहमदाबादमध्ये झालं तर मग इथे पण भीतीच वाटते। तेच आता रात्री झोप येत नाही, सर्व घाबरते। काय अहमदाबादमध्ये झालं इथे मग व्हायला टाइम लागतं, काय बोलून येत नाही। कसा अनुभव आहे तुमचा दिवसभर, म्हणजे तुम्ही इथे असता राहता अनेक वेळा? माझा रूम आतमध्ये आहे तिथे, आता तिथे खाली करून इथे घेतले भाड्याने, आता इथे राहतो। पण आवाजाची तीव्रता काय आहे, कारण का लँड करताना टेक ऑफ करताना येतं की घरातले भांडी पडते खाली? मी सध्या उभी आहे कुर्ला परिसरामध्ये आणि आपण माझ्या मागे पाहतोय की हे विमानतळ आहे। बरीच विमानं आपल्या विमानतळावर दिसतात। अनेक विमानं जी आहेत ती इथे टेक ऑफ आणि लँड देखील करत असतात। त्याच्याच अगदी लगत या वस्त्या आहेत कुर्ल्यातल्या आणि आपण पाहतोय की इथे राहणारी जी लोक आहेत नेमकी त्यांची काय समस्या आहे, कारण का दिवसभर त्यांच्या डोक्यावरून ही जी विमानं आहेत ती उड्डाणं करत असतात। आपण त्या नागरिकांसोबत संवाद साधूया आणि जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत। दादा काय सांगाल, काल अहमदाबादमध्ये जी घटना घडली त्यानंतर भीती वाटते आता अशा परिस्थितीमध्ये परिसरामध्ये राहण्याची, कारण का दिवसभर विमानं जी तुमच्या डोक्यावरून उतर आणि टेक ऑफ करत असतात ती? हो नक्कीच, कारण म्हणजे विमानतळ आमच्या जवळ आहे। विमान जेव्हा लँड होतं किंवा त्या टायमाला जे एवढा आवाज होतो की अक्षरशः झोपेत असताना एवढी भीती वाटते की नेमकं काय होतं आहे, एखादं विमान पडत तर नाही आहे ना। कारण आता ते अहमदाबादचा विषय झाल्यापासून मनाला धडकी भरलेली आहे। जर शासनाने विचार करावा याच्यावरती आमच्यासाठी काय करता येईल ते। हे जे चाचा आहेत ते या घरामध्ये राहतात। मी घर दाखवू